संस्था ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या बेटरमेंटसाठी आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही काम करतो. आमचे मेंबर साधारण 4,500च्या वरती मेंबर आहेत. तर हे एक्झिबिशन घेण्यामागचं कारण हेच आहे की आता नवीन जग, नवीन गोष्टी तयार होतात. बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या आता वेगवेगळ्या इनोव्हेशन करून वेगवेगळे प्रोडक्ट काढत आहेत. तर आमचे मेंबर आणि सोसायटीला काय नवीन गोष्टी येतात आणि नवीन काही इनोव्हेशन येतात, कारण आम्ही कॉन्ट्रॅक्टर असतो तर आम्हाला माहीत असेल तर आम्ही ते इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही हे असे एक्झिबिशन भरवतो आहे. आणि याच्यामध्ये आमचा एक मेन मोटो आहे इलेक्ट्रिकल सेफ्टी. बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट्स होतात तर ते शॉर्ट सर्किट किंवा याच्यामुळे त्याच्यावर आमचा फोकस आहे की इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि या काही इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत आम्ही प्रमोशन करतो आणि आमच्या मेंबर्सला नॉलेज देतो. त्या सगळ्या गोष्टी एक्झिबिशन भरवत असतो. तर हे आमचं ICAMEX 26 हे आम्ही आता एक्झिबिशन भरवलं आहे. साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. नमस्कार. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्र त्यांनी आयोजित केलेल्या ICAMEX 26 या कार्यक्रमाला इथल्या जे काही त्यांनी सगळ्यांनी मिळून हा जो एक प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं हे एक्झिबिशन इथं त्यांनी ठेवलेलं आहे. त्या सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. कारण इलेक्ट्रिसिटी ही देशाचा विकासाचा कणा आहे असं आपण मानतो. इलेक्ट्रिसिटी नसेल आणि ती योग्य पद्धतीने जर जनलाईन झाली नसेल तर देश चालणं मुश्किल आहे. आणि म्हणून एकामेकांना जे काय आपलं मेक इन इंडिया प्रोडक्शन ज्या पद्धतीने होत असेल, ज्या केंद्र सरकारच्या स्कीम्स असेल, राज्य सरकारच्या स्कीम्स असेल, त्याची जर पूर्तता जर होत असेल तर ते हे असोसिएशन आपली सर्व ताकद लावून हे सगळं आपल्याला करून देतो. आणि म्हणूनच त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतोय. आपला देश विकासात पुढं चाललेला आहे आणि वीज, इलेक्ट्रिसिटी हे जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जर आपण पुढं गेलो तर देशाला पुढं नेऊ शकतो. आज ज्या काही सरकारच्या स्कीम पण आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, त्याची अंमलबजावणी जी काही करायची आहे. उदाहरणार्थ आपली PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही काही आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजींनी एक टार्गेट ठेवलेलं आहे. येणाऱ्या दीड वर्षात आपल्याला 1,000 घरांना कनेक्शन म्हणजे सोलर कनेक्शन द्यायचा जो काही आहे, हे सगळं कामं जे आहेत हे ह्यांनी केलेल्या परिश्रमामुळे ती कामं पूर्ण होतात आणि देश विकासामध्ये बराच पुढे चाललेला आहे. ही काही एक कोटीची आपण टार्गेट केलेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं आपण 1/3 दिलेलं आहोत. 20 लाखपेक्षा जास्त कनेक्शन आज संपूर्ण देशाला दिलेली आहे. त्याच पद्धतीनं जे काही आपला PM कुसुम जे शेतकऱ्यासाठी काही पंप जे काही आपण डिझेलवर किंवा इलेक्ट्रिसिटीवर पंप चालवतो, पण तो जे काही आपल्याला कमी उत्पादन वीज मिळत होतं ते आज हे सोलर याच्यावरनं आपण शेतकरी पण खुश आहे आणि हे सगळं आपल्याला पुढं करायचं आहे. तेवढीच कनेक्शन देशभरात आपल्याला द्यायची आहे. ही सगळी जी कामं आहेत किंवा आपल्याला जे ट्रान्झिशनसाठी जे काय लागतं त्याचंही काम हे असोसिएशन चांगल्या पद्धतीने करत आहे. आणि म्हणूनच त्यांच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारावी की तुम्ही पुढं जा, देशाचा विकास करत राहा. त्यासाठी तिथं येणं झालं मला खूप बरं वाटलं की अशा पद्धतीचे प्रयत्न हे दरवर्षी झाले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन काय आपल्या देशात चाललं आहे, कशा पद्धतीचं उत्पादन चालू आहे, आपण सेफ्टीबद्दल याच्या सगळ्याबद्दल याच्यात आपण डिस्कशन करणार आहोत. त्याच्यातून जे काय हे निघेल ते राबवण्याची क्षमता असोसिएशनमध्ये आहे. आणि म्हणून हा जो स्तुत्य कार्यक्रम सगळ्यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल मी परत एकदा त्याचं अभिनंदन करतो आणि आपण सगळं
सगळे मिळून पुढं जाऊया, देशाचा विकास करूया एवढं सांगतो. परत एकदा धन्यवाद. क्वेश्चन कर सकते सबसिडी त्याच्यातून आहे. आपली केंद्र सरकारकडून 3 KVA पर्यंत आपण 78,000 रुपये सबसिडी देतो. त्याच पद्धतीने तशाच पद्धतीची सबसिडी राज्य सरकारकडून येते. फक्त 10 ते 15% दरमार्काला त्याचे आपले स्वतःचे इन्व्हेस्टमेंट करावे लागतात. आणि येणाऱ्या 2-2.5 वर्षात जे विजेचं बिल येतं त्याच्यातून 2 वर्षाच्या ते सगळे झिरो होऊन जातं. मग नंतर बिल झिरो येतं. ही झाली PM सूर्यघर योजना. त्याच पद्धतीने पंपची PM कुसुम जी शेतीसाठी जे आपण पंप आधी आपण विजेवर चालवतो, वीज रात्रीची मिळत होतं, रात्रीची उशिरा मिळत होती, शेतकऱ्यांना शेतात रात्रीचं जायचं होतं, ॲक्सिडेंट व्हायचे. त्यामुळे जे आपण PM कुसुम ही योजना काढली तेव्हा दिवसाला जेव्हा पाहिजे तेव्हा सोलर या पॅनलवरून या स्कीमने जवळजवळ दिवस कधीही शेतकऱ्याला दिवसात पाणी आपल्या शेताला द्यायला मिळतं. आणि उरलेली जी वीज आहे ती ग्रीडमध्ये येऊन त्याला त्याचे पैसेही मिळतात. आणि ह्याला जवळजवळ 90% सबसिडी आहे. तर 10% शेतकऱ्याने आपलं भांडवल घालावं लागतं. तर अशा पद्धतीने केंद्र सरकारनं राज्य सरकारनं जी काही विजेची टंचाई हे होते आज जवळजवळ आपलं जनरेशन तेवढं आणि वितरणही तेवढं झालेलं आहे. त्यामुळे विजेचा तुटवडा कुठेही होत नाही, कारण ही सोलरची ॲडिशनल वीज आपल्याला यामध्ये राहिलेली आहे. आणि त्यामुळे देशाचा विकास मगाशी म्हटल्याप्रमाणे वीज असेल तर विकास आहे, तर काही नाही. त्यामुळे सरकार योग्य चांगलं होतं. येणाऱ्या आणि 25 वर्षात काय आपल्याला हवं याची तयारी सरकार राज्य सरकारला बरोबर घेऊन करतो. थँक्यू.